रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत प्रवीण पांचाळ यांची सभापतीपदी निवड झाली आहे। निवडीनंतर हितचिंतक, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला। उभा पाहिजे। ओके बघा इकडे रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत प्रवीण पांचाळ यांनी बाजी मारत सभापतीपद मिळवलं। त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। निवडीनंतर पंचायत समिती परिसरात समर्थकांनी त्यांचं स्वागत करत अभिनंदन केलं। यावेळी बोलताना नूतन सभापती प्रवीण पांचाळ यांनी सामंत कुटुंबानं माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला गोरगरिबांची सेवा करण्याची संधी दिली असं सांगितलं। तसंच सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। आदरणीय पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आदरणीय सामंत साहेब आणि भैयाशेठ सामंत साहेब यांच्या कृपेनं आज मला सभापतीपद मिळालेलं आहे। आणि हे सभापतीपद मिळत असताना एक सर्वसामान्यांच्या घरातला मुलगा आज सभापतीपदावर विराजमान होतं, याचं नक्कीच मला माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला एक अभिमानाची गोष्ट आहे। परंतु हे सभापतीपद दिल्यानंतर गोरगरीब जनतेचं सेवा करणे ह्याच्यासाठी दिलेली ही आपल्याकडे मला ही दिलेली संधी आहे। आणि मी जे 6 वर्ष माझ्यासाठी दिलेलं आहे त्याचे मी सामंत साहेबांना अतिशय चांगल्या प्रकारे हे 6 वर्षाचं कामकाज करून दाखवेन हे आपल्याला आवाहन करतो। या 6 वर्षाच्या कालावधीत आपण कोणती प्रमुख कामं हाती घेणार? अर्थातच विकास काम म्हटलं तर आज सामंत साहेब अतिशय तालुक्यात नव्हे पूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात काम करत आहेत। परंतु मला जर काम करायचं पंचायत समितीचे सभापती म्हणून करायचं झालं तर मी आरोग्य, पाणी आणि शिक्षण या 3 गोष्टीवर मी जास्त भर देऊ शकतो। आणि हे सगळं करताना मी सामंत साहेब आणि माझे सगळे पदाधिकारी, माझे सगळे सहकारी यांच्या विचारानेच सगळं करेन। आणि ही पंचायत समितीत एक अतिशय चांगला असा 6 वर्षाचा कार्यकाल आणि आम्ही सगळी माझी टीम, माझे सगळे सहकारी हे 5 वर्ष आम्ही अत्यंत चांगल्या रीतीने आम्ही काम करू। आमच्या सहकाऱ्यांचा एवढा मला अतिशय विश्वास आहे।